महाभारत भाग 9. अंबेची प्रतिज्ञा. भीष्मांनी अंबेला सर्व सन्मानाने शाल्व राजाकडे पाठवले, कारण तिने स्वतः शाल्वाला आपला पती म्हणून निवडले होते. परंतु शाल्व राजाने अंबेला स्वीकारण्यास नकार दिला. त्याने सांगितले की भीष्मांनी अंबेच्या स्वयंवरात त्याला पराभूत केले असून तो भीष्माकडून जिंकलेली कन्या स्वीकारणार नाही. या नकारामुळे अंबा अत्यंत दुःखी आणि संतप्त झाली. ती भीष्मांकडे गेली आणि त्यांना विनंती केली की त्यांनी आपल्या भावाला म्हणजे विचित्रवीर्याला तिच्याशी विवाह करण्यास सांगावे. पण भीष्मांनी तसे करण्यास नकार दिला, कारण अंबा आधीच शाल्वावर प्रेम करत होती. निराश झालेली अंबा स्वतः भीष्मांनाच म्हणाली, मग तुम्हीच माझ्याशी विवाह करा. पण भीष्मांनी आपल्या ब्रह्मचर्य व्रतामुळे तसे करण्यास नकार दिला. अपमानित आणि संतप्त अंबेने भगवान कार्तिकेयांची उपासना केली. तिच्या भक्तीने प्रसन्न होऊन भगवान कार्तिकेयांनी तिला एक अमर माळ दिली. ज्याने ती माळ धारण केली तो भीष्माचा सर्वात प्रखर शत्रू ठरेल असा वर त्यांनी तिला दिला. परंतु कोणीही ती माळ घेण्यास तयार झाले नाही, कारण सर्वजण भीष्माच्या पराक्रमाला घाबरत होते. शेवटी अंबेने ती माळ राजा द्रुपदच्या महालाच्या दरवाजावर टांगली. त्यानंतर अंबेने कठोर तप सुरू केले. तिच्या अखंड तपश्चर्येने प्रसन्न होऊन भगवान शंकरांनी तिला वर दिला की पुढील जन्मी तूच भीष्माचा संहार करशील. हा वर मिळाल्यानंतर अंबेने आपले देहत्याग केले. पुढील जन्मी ती राजा द्रुपदची कन्या शिखंडी म्हणून जन्मली आणि कुरुक्षेत्राच्या रणभूमीवर तिने आपल्या पूर्वजन्मीतील शत्रू भीष्मांचा वध केला.